या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जम, 94 59 12 59. बनावट मद्य कारखान्यावर धाड, 13.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. मुळेगाव तांडा इथं राज्य उत्पादन शुल्काची कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं मुळेगाव तांड्यावरील स्वामी विवेकानंद नगरातील बनावट देशी विदेशी मद्य तयार करण्याच्या कारखान्यावर धाड टाकून देशी विदेशी दारूच्या 10,000 बाटल्यांसह 12,70,000चा मुद्देमाल जप्त केला. मुळेगाव तांडा परिसरातील स्वामी विवेकानंद नगरातील बनावट देशी विदेशी मद्य तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं धाड टाकली. त्या ठिकाणी देशी विदेशी दारूच्या तब्बल 10,028 बाटल्या सापडल्या. याशिवाय विविध कंपन्यांचे लेबल, बुचणे देखील आढळले. या पथकानं कारवाईत एकूण 12,70,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या पथकाला खबऱ्याकडून कारखान्यात मोठा मद्यसाठा असल्याची खबर मिळालेली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी बनावट मद पद्धतीनं मद्य बाटल्यांमध्ये भरून लेबल व बूच लावले जात होते. या गुन्ह्यातील संशयित आरोपी शिशुपाल घनू राठोड फरार झाला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मान्य श्री राजेश देशमुख साहेब, तसेच श्री सागर दोमकर साहेब, विभागीय उपायुक्त पुणे विभाग, आणि श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या सूचनांच्यानुसार गणेशोत्सव कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विरोधात विशेष मोहीम आयोजित केली होती. सदर मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक 2/9/2025 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील स्वामी विवेकानंद नगर, मोजे, मुळेगाव तांडा, तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी अवैध मद्याचा साठा असल्याबाबतची बातमी प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी दिनांक 2/9/25 रोजी छापा टाकला असता सदर ठिकाणी अवैध गोवा बनावटचा विदेशी मद्य साठा, बनावट देशी विदेशी मद्य निर्मिती अशा पद्धतीचा मुद्देमाल मिळाला असून त्यामध्ये विदेशी मद्याच्या 750 मिलीच्या एकूण 936 बाटल्या, 180 मिलीच्या 192 बाटल्या, तसेच बनावट देशी मद्याच्या 90 मिलीच्या 8,900 इतक्या सीलबंद बाटल्या मिळून आल्या. त्याच पद्धतीनं या ठिकाणी बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडची 1500 बनावट लेबल्स, 9,500 बनावट बुचे, त्याचप्रमाणे विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या ज्या की रिफिलिंगसाठी वापरल्या जातात, अशा पद्धतीचा एकूण 12,70,320 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी शिशुपाल धनू राठोड हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. त्याच पद्धतीनं दिनांक 1/8/25 ते 31/8/25 या कालावधीत विभागाच्या वतीनं अवैध दारू विरोधात एकूण 249 गुन्हे नोंद केले आहेत. त्यामध्ये 12 वाहनासह रुपये 50,81,091 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या पद्धतीची मोहीम विभागाच्या वतीनं यापुढे सुरू राहणार आहे. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्याध, भगंदर, नासूर यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.